मृदुंगाच्या गालावर, अभंगाच्या गजरात आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात आळंदी, देहू आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पंढरीच्या दिशेने निघतो. आज आपण या भक्तीच्या वारीचा एक छोटासा अनुभव घेणार आहोत. तर चला आजच्या या मंगलमय कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयाचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि आधारस्तंभ आदरणीय प्राचार्य रोहिणी पटवर्धन मॅडम, आपले आदरणीय उपप्राचार्य DSP सर, आपले माननीय पर्यवेक्षक अविनाश धनावडे सर, तसेच आदरणीय अतुल कुलकर्णी सर आणि रुपाली काळे मॅडम व सर्व आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, आपण सर्वांचे या पवित्र आणि भक्तिमय आषाढी एकादशीच्या विशेष कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. तसेच या विशेष कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम आपण भगवान श्रीहरींच्या चरणी नतमस्तक होऊया. श्रीहरी स्तोत्र हे भगवान विष्णूंना समर्पित एक सुंदर आणि मधुर संस्कृत स्तोत्र आहे. जगज्जालपालं गजकण्ठमालं शरच्चन्द्रभालं महादैत्यकालं नभो नीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं 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 भजेऽहं. श्रीहरींच्या नामस्मरणाने आजच्या या कार्यक्रमाला भक्तीची सुंदर सुरुवात मिळाली आहे. आषाढी एकादशी म्हटलं तर सर्वांच्या मनात सर्वात पहिली येते वारी. नक्की वारी म्हणजे काय असतं आणि आषाढी एकादशीचं महत्त्व काय हे सांगण्यासाठी आपल्या समोर 12वी कॉमर्सची स्तुती मराठी येत आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जयघोष ऐकला की मन भक्तीने भरून जाते. टाळ मृदुंगाचा नाद, भगव्या पताका आणि तुळशीची माळ गळ्यात धरलेले लाखो वारकरी आणि पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ, हे दृश्य म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि भक्तीचे एक जिवंत प्रतीकच जणू. भेटी लागी जीवा लागलीसे आस, भेटी लागी जीवा लागलीसे आस या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकऱ्याच्या मनात विठ्ठलाला भेटण्याची तळमळ असते. हीच तळमळ, हीच श्रद्धा आणि हीच भक्ती म्हणजेच आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी. नमस्कार, मी सिद्धी आज तुमच्यासमोर आषाढी एकादशीचे महत्त्व आणि पंढरपूरची वारी या विषयावर माझे विचार मांडणार आहे. आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवसापासून भगवान श्रीकृष्ण 4 महिन्यांच्या योगनिद्रेत जातात अशी श्रद्धा आहे. तर याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. या दिवशी लाखो भाविक उपवास करतात, विठ्ठलाचे नामस्मरण करतात, भजन कीर्तन करतात आणि पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. मित्रांनो, आषाढी एकादशीचे महत्त्व केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिकही आहे. आषाढी एकादशी म्हटलं की सर्वप्रथम आठवते ती म्हणजे वारी. वारी ही केवळ पायी चालण्याची यात्रा नाही तर ती श्रद्धा, शिस्त, सेवा आणि समतेचा महान उत्सव आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी आणि देहू येथून निघतात. लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत ज्ञानोबा तुकाराम या गजरात पंढरपूर येथे पोहोचतात. या प्रवासात प्रत्येक वारकरी एकमेकांची काळजी घेतो, भेदभाव विसरतो, सर्वांना समान मानतो. संतांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचा मार्ग दाखवला तर संत तुकाराम महाराजांनी भेदभाव विसरून बंधुभाव रुजवला. अनेक संतांनी समाजात एकता निर्माण केली. चला आपणही संतांचे विचार आपल्या जीवनात आचरणात आणूया. आजच्या तणावपूर्ण आणि धावपळीच्या जीवनात वारी आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. शिस्त, वेळेचे महत्त्व, सहकार्य, निस्वार्थ सेवा, पर्यावरणाची काळजी आणि सर्वांशी प्रेमाने वागण्याची सवय. तर चला आपणही सर्वांशी प्रेमाने वागूया आणि आपल्या समृद्ध जीवनाचा, समृद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगूया. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद. खूप सुंदर आणि वारीची माहिती सांगितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता वारी म्हटलं की डोळ्यासमोर येतात टाळ, मृदुंग, भगवा झेंडा आणि ओठांवरचे अभंग. कारण अभंग म्हणजे फक्त शब्द नाही, अभंग म्हणजे भक्तीची भाषा. आणि आपल्याला या भक्तिमय वातावरणाला आणखी सुंदर बनवण्यासाठी सादर होणार आहे एक सुरेल गीत. मी कॉमर्समधील विद्यार्थिनींना इथे आमंत्रित वैकुंठाचा कारभार चालना, ऐकला विठुरायाला हो संसार प्रेरणा. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना.
सकल जगाचा तारा बेखुशीत गावा मुली तुझ्या पायरी देव तो माझा माऊली 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 हाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठलाला कोणी देव मानतं, कोणी माऊली मानतं, कोणी मित्र मानतं, तर कोणी आपल्या मनातील एक शांत आधार मानतं. आणि जेव्हा हीच भावना कवितेत उतरते तेव्हा शब्दांनाही भक्तीचा सुगंध येतो. आता आपल्या समोर अशीच एक सुंदर कविता सादर होणार आहे. तर मी आमंत्रित करते जान्हवी. त्याचे कागद तुकाराम वाळवीत बसले. त्यातले 2 कागद त्यांना कमी दिसले. कुठे बरं गेले असावे म्हणून त्यांनी बायकोला पुसले. तर म्हणाली, वय म्या कनवटीत लावल्या. तुकारामांना कळेना ह्या निरक्षर बाईला कागदांचं काय असावे. त्यावर म्हणाली, रोज मले पाणी आणाया हिरीवर जावे लागते. रोज मले पाणी आणाया हिरीवर जावे लागते. घसरून पडली म्हणजे बाप्पा मले घ्यावं लागते. चुकून माकून पडले तर ह्यो कागद धरून ठेवी अभंगवाणी तरुण जाईन. असं कसं पुढे म्या अभंगवाणी तरुण जाईन. यातील एक अत्यंत महत्त्वाच्या आणि रोमांचकारी परंपरेविषयी बोलणार आहोत. वारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात भगवे बस, टाळ मृदुंगाचा नाद, अभंगाचा गजर आणि हजारो वारकऱ्यांची गर्दी. पण या सगळ्यामध्ये एक असा क्षण असतो ज्याची प्रत्येक वारकरी आतुरतेने वाट पाहत असतो. एक असा क्षण जिथे भक्तीला वेग असतो, श्रद्धेला ऊर्जा मिळते आणि हजारो वारकऱ्यांच्या उत्साहाने संपूर्ण वातावरण दुमदुमून जातं. तो क्षण म्हणजे रिंगण. पण रिंगण म्हणजे नेमकी काय आणि त्याला एवढं विशेष महत्त्व का आहे, चला जाणून घेऊया. मी सायन्स डिव्हिजन ई मध्ये श्रोतिका हिला बोलतो. 500हून अधिक वर्षांची परंपरा आणि अंगावर आणणारा काटा थरारा. रिंगण म्हणजे काय? वारीच्या प्रवासात वारकऱ्यांना खूप चालून थकवा येतो. हा थकवा घालवण्यासाठी आणि मन रमवण्यासाठी रिंगण हा खास कार्यक्रम केला जातो. रिंगण म्हणजे वर्तुळ. वारी मार्गस्थ असताना लाखो वारकरी एकत्र येऊन एक प्रचंड मानवीकडे पेरिमीटर तयार करतात आणि मध्यभागी एक वर्तुळाकार रस्ता खुला सोडतात. या धुळीने माखलेला रस्ता काही क्षणात एका भव्य अँफीथिएटर मध्ये बदलतो, जिथे भक्तीचा उत्कर्ष पाहायला मिळतो. जागा कमी असेल तर काय, तर उभे रिंगण. रिंगण नेहमी धावण्यासाठीच असतेच असे नाही. जेव्हा मैदानावर जागा मर्यादित असते तेव्हा उभे रिंगण केले जाते. यात अश्व धावत नाही, तर सर्व वारकरी खांद्याला खांदा लावून हातात टाळ मृदुंग घेऊन उभे राहतात आणि एका सुरात विठ्ठलाचे अभंग गाऊन संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध करतात. रिंगण हे जगाला समतेचा मोठा धडा शिकवते. या वर्तुळात जात पात, गरीब श्रीमंत असे कोणतेही चढ उतार नाहीत. एक साधा शेतकरी, एक मोठा उद्योगपती आणि एक विचारवंत विठ्ठलाच्या दरबारात सगळे खांद्याला खांदा लावून एकत्र उभे राहतात. तिथे उरते ते फक्त विठ्ठलमय झालेले मन. धन्यवाद. रिंगणाच्या विषयी ऐकल्यानंतर असं वाटतं की आपणही काही क्षणासाठी या भक्तीच्या वर्तुळात उभे आहोत. आता पुढील सादरीकरणासाठी मला खूप आनंद होत आहे, कारण पुढील कविता सादर करण्यात येत आहेत आपल्या सर्वांचे लाडके, आपले आदरणीय आणि आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक लोखंडे सर. सदर कवितेचं नाव आहे माय फादर नेम इज पांडुरंग. तुमच्या अगोदरची जी बॅच होती त्या बॅच समोर ही कविता मी सादर केली होती. कविता काय माझी नाहीये, माझ्या मित्राची आहे आणि त्या मित्राचं नावही पांडुरंग आहे. तर सुरुवात करूया. माय फादर नेम इज पांडुरंग. सीबीएसईच्या शाळेतलं एक पोरग दुसऱ्या पोराला म्हणालं. सीबीएसईच्या शाळेतलं एक पोरग दुसऱ्या पोराला म्हणालं, व्हॉट इज युअर फादर नेम? व्हॉट इज युअर फादर नेम? दुसऱ्या पोराने उत्तर दिलं, माय फादर नेम इज पांडुरंग. माय फादर नेम इज पांडुरंग. पोराचं उत्तर ऐकून बरोबरची पोरं हसायला लागली, टाळ्या वाजवायला लागली. दिवसभर त्या पोराला पांडुरंग पांडुरंग असं चिडवायला लागली. बापाचं नाव पांडुरंग सांगणार पोरग मात्र गडबडलं. दिवसभर शाळेत रडता येत नाही म्हणून हुंदका दाबून तसंच बसलं. संध्याकाळी घरी येताच
पोराच्या भावनांचा बांध फुटतो. आईच्या कुशीत शिरून पोरग ढसा ढसा रडतं. आईच्या कुशीत शिरून पोरग ढसा ढसा रडतं. आई विचारते त्याला चिडण्याचं कारण. का बाबा का रडतोस? पाण्यानं भरलेल्या डोळ्यानं पोरग सांगतं, बापाच्या पांडुरंग नावाचा शाळेतील वर्तमान आणि म्हणतं, मम्मी पप्पाचं नाव पांडुरंग का ठेवलं? मम्मी पप्पाचं नाव पांडुरंग का ठेवलं? पोरं मला चिडवतात. पोराच्या डोळ्यातले भाव पाहून आई पोराला कुशीत घेते, गोंजारते, समजावते. आपल्या बापाचं नाव काय असावं हे आपल्या हातात नसतं. आपल्या बापाचं नाव काय असावं हे आपल्या हातात नसतं, पण आपल्या बापाचं नाव किती मोठं करायचं हे मात्र आपल्या हातात असतं. आपल्या बापाचं नाव किती मोठं करायचं हे मात्र आपल्या हातात असतं. आषाढी एकादशीला तुझा बाप जन्माला आला. आषाढी एकादशीला तुझा बाप जन्माला आला म्हणून तुझ्या आजीनं त्याचं नाव पांडुरंग ठेवलं. आषाढी एकादशीला तुझा बाप जन्माला आला म्हणून तुझ्या आजीनं त्याचं नाव पांडुरंग ठेवलं. पांडुरंग नावाचा इतिहास तुझ्या मित्रांना नाही रे माहिती. पांडुरंग नावाचा इतिहास तुझ्या मित्रांना नाही रे माहिती म्हणून ते हसतात. अरे काय सांगू तुला तुझ्या बापाच्या नावाचा महिमा. अरे काय सांगू तुला तुझ्या बापाच्या नावाचा महिमा. चंद्रभागेच्या तीरावर युगे 28 कर. चंद्रभागेच्या तीरावर उगे 28 कर. कटावर ठेवून उभा आहे तो पांडुरंग. उभा आहे तो पांडुरंग. उठता बसता पांडुरंग हेच नाव घेतात रे लाखो माणसं. उठता बसता विठ्ठला पांडुरंगा हेच नाव घेतात रे लाखो माणसं. मराठी माणसाच्या काळजातलं दैवत म्हणजे पांडुरंग. मराठी माणसातल्या काळजातलं दैवत म्हणजे पांडुरंग. कोरड्या आभाळासाठी उघड्या अंगानं कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा श्वास म्हणजे पांडुरंग. कोरड्या आभाळासाठी उघड्या अंगानं कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा श्वास म्हणजे पांडुरंग. अनवाणी पायानं चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा ध्यास म्हणजे पांडुरंग. अनवाणी पायानं चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा ध्यास म्हणजे पांडुरंग. माहेर आटलेल्या सासर फाटलेल्या बहिणाबाईंच्या जगण्याचा आधार म्हणजे पांडुरंग. अंधाऱ्या रात्री वाट चुकलेल्या अनाथांचा नाथ म्हणजे पांडुरंग. पोरा काय सांगू आणि किती सांगू पांडुरंगाविषयी. पोरा काय सांगू आणि किती सांगू पांडुरंगाविषयी. तुझ्या सीबीएसईच्या शाळेतला गॉड म्हणजे पांडुरंग. तुझ्या सीबीएसईतल्या शाळेतला गॉड म्हणजे पांडुरंग. तुझ्या प्रेयर मधला भगवान म्हणजे पांडुरंग. सारं ऐकून पोरग भलतच खुश झालं. सारं ऐकून पोरग भलतच खुश झालं. आनंदानं नाचू लागलं, गाऊ लागलं, माय फादर नेहमीच पांडुरंग. माय फादर नेहमीच पांडुरंग. त्या शब्दांनी कार्यक्रमाला खरंच एक आणखीन सौंदर्य दिलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. आपल्या संत परंपरेने समाज प्रबोधनासाठी अनेक माध्यमांचा वापर केला. त्यापैकीच एक प्रभावी माध्यम म्हणजे भारूड. आता आपल्या या कार्यक्रमात येणार आहे एक अत्यंत सुंदर आणि मजेशीर प्रसंग. आपला विठ्ठल कधी भक्तांचा होतो, कधी वारकऱ्यांचा होतो आणि कधी संतांचा होतो, तर कधी संपूर्ण जगाचा देखील होतो. पण या सगळ्या भक्तीच्या गर्दीत एक व्यक्ती मात्र मनातल्या मनात म्हणतो, सगळ्यांसाठी विठ्ठल आहे, भक्तांसाठी विठ्ठल आहे, सगळ्यांच्या हाकेला धावून जाणारा विठ्ठल आहे, पण माझ्यासाठी कधी कधी घरातली व्यक्ती रुसली की घरातलं वातावरण बदलून जातं. आणि इथे तर प्रश्न आहे साक्षात रुक्मिणीच्या रुसण्याचा. तिची गोड रुसणं आणि त्यातून निर्माण होणारा सुंदर विनोद आपल्याला आता एका अप्रतिम भारुडातून अनुभवायला मिळणार. मग टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सुखदा मॅडम. तर मंडळी, तुम्ही कोणत्या पण देवळात गेलात तर तुम्हाला विष्णू, लक्ष्मी, शंकर, पार्वती जोडीनं दिसतात. पण कधी पंढरपूरला गेलाय का? विठ्ठल एका देवळात आणि रखमाई एका देवळात, असं का? हा प्रश्न आपल्या सगळ्या संत मंडळींना पडला आणि त्यांनी ठरवलं की आपण विठोबाला घेऊन रखमाईकडे जाऊया आणि तिला विचारूया की बाई का ग असं? पांडुरंग तिकडं आणि तू इकडं, असं कशा पाहिजे?
आता जुनी लोक असं सांगतात की विठ्ठलाचं जे सामाजिक कार्य होतं, सामाजिक कार्य म्हणजे काय? या भक्तांनी हाक मारली, गेला पांडुरंग. त्या भक्तांनी धावा केला, गेला पांडुरंग. अहो तो जागेवर कुठे बघेल तेव्हा आपल्या भक्तांच्या माग माग. आता या त्याच्या स्वभावावर रुसून रखमाई तिकडे जाऊन बसले. आता हे काय असेल ते असेल, पण ह्या सगळ्यांनी जे ठरवलं होतं त्याप्रमाणे सगळे जण पांडुरंगाला घेऊन रखमाईकडे गेले आणि ते तिला विचारतायत की बाई तू का रुसलीयस, आणि रखमाई त्याची जी कारणं सांगते त्याच हे गाणं आहे. ऐका बरं. सावळ्या हरी ऐकूया तरी, सावळ्या हरी ऐकूया तरी, काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी, काय झालं रुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखमाई म्हणते फुगवून गाल, रखमाई म्हणते फुगवून गाल, भक्तांच्या चालीवर तुमचा ताल. भक्तांच्या चालीवर तुमचा ताल. आता काय झालं, ही सगळी मंडळी जेव्हा पांडुरंगाला घेऊन रखमाईकडे गेली तेव्हा रखमाई म्हणली आता यांची चांगलीच हजेरी घेते. आणि रखमाईनं गाल फुगवले म्हणजे अजूनच जरा रुसल्याचा आवडला. आणि ती काय म्हणते पांडुरंगाला, काय हो तुम्ही बघेल तेव्हा आपलं ह्या भक्ताच्या माग त्या भक्ताच्या माग, हे सगळे तुम्हाला घेऊन इकडे आले म्हणून तुम्ही आलात, नाहीतर तुमचे तुम्ही आला असतात का? बघावं तेव्हा आपलं उठसूट या भक्ताकडं त्या भक्ताकडं, असं कधी असतं का? रखमाई म्हणते फुगवून गाल, रखमाई म्हणते फुगवून गाल, भक्तांच्या चालीवर तुमचा ताल. भक्तांच्या चालीवर तुमचा ताल. त्या भक्ता घरी काय ठेवले हो उठसूट फिरायला. त्या भक्ता घरी काय ठेवले हो उठसूट फिरायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. कोणती तुमची जणी कफनी, कोणती तुमची जणी कफनी, तिची कशी केली वेणी फणी. तिची कशी केली वेणी फणी. संत जनाबाई पांडुरंगाच्या निस्सीम भक्त, ते सगळं बरोबर आहे की, पण म्हणून काय लगेच कोण तिची वेणी फिरणी करायला जातं का? आज एवढी वर्ष झाली आमच्या संसाराला, एवढ्या वर्षात माझ्या केसाला हात तरी लावलाय का? तिची गेली वेणी फणी करायला. बरं तेवढं करून तरी थांबायचं का नाही? त्याच्या उपर जाऊन तिची सगळी कामं पण केली. याला काय अर्थ आहे करावं? हे कसं काय मला चालेल? रखमाई म्हणते कोणती तुमची जणी कफनी, कोणती तुमची जणी कफनी, तिची कशी केली वेणी फणी. तिची कशी केली वेणी फणी. दळण कांडण करून गेला, दळण कांडण करून गेला, जुगडी धुवायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. तो एक वेडा तुकोबावाणी, तो एक वेडा तुकोबावाणी, त्यानं कुठं लिहिली 4-2 गाणी. ज्ञान कुठं लिहिली 4-2 गाणी. हो 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 माहितीये, संत तुकाराम हे विठ्ठलाचे परम भक्त आहेत. अहो आहेतच की, मग मी कुठं नाही म्हणते. त्यांनी तुमच्यावर अभंग रचलेत. अहो पण म्हणून स्वारी एवढी खुश झाली की त्यांना वैकुंठीला जायला स्वतःचं विमानच धाडायचं, असं कुठं असतंय का? तो एक वेडा तुकोबावाणी, तो एक वेडा तुकोबावाणी, त्यानं कुठं लिहिली 4-2 गाणी. ज्ञान कुठं लिहिली 4-2 गाणी. आता तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं, तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं. फुकटचं बसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी, काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी, काय झालं पुसायला. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ
वारीविषयी ऐकलं आणि अभंगातून वारीची भक्ती अनुभवली. आता वारीविषयी आपल्याला आणखी माहिती देण्यासाठी आणि या सुंदर परंपरेची अधिक ओळख करून देण्यासाठी आपल्या मार्गदर्शक आदरणीय रुपाली काळे मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहेत. आदरणीय उपप्राचार्य पाटील सर, मस्त कार्यक्रम चालू आहे. सगळेजण तुम्ही आनंदात आहात आणि आता विठ्ठलही आनंदात असणारच आहे. ओके. अनंत व्रताची ये राशी, अनंत व्रताची ये राशी, पायी लागे एकादशी असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय की एकादशी हे व्रत जे आहे ते सगळ्यात उत्तम, की जिथं नम्रता असते असं एक व्रत आहे. की एकादशी म्हणजे काय तर महिन्यातला 11वा दिवस एवढं तुम्हाला माहिती आहे. आणि अशा 2 एकादशी या प्रत्येक महिन्यामध्ये येतात. पण सगळे वारकरी संप्रदायामध्ये आपण जर म्हटलं तर एकादशीला सगळ्यात जास्त महत्व आहे. तुमचे जर आजी आजोबा घरामध्ये असतील आणि त्यांना विचारलं तर ते एकादशीचा उपवास कधीच मोडायला तयार नसतात. बरोबर आहे. तर या एकादशीच्या दिवशी म्हणजे उपवास करायचा हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पण याच्या मागचं थोडंसं सायन्स आपण बघितलं किंवा सायंटिफिक याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जेव्हा चंद्र हा पृथ्वीच्या जवळ येत राहतो तर त्यानंतर तुम्हाला माहिती की गुरुत्वाकर्षणामुळं भरती आणि ओटी हे निर्माण होतात. आपलं मानवाचं शरीर हे सुद्धा कशाने बनलेलं आहे? पाण्यामुळे. म्हणजे त्याच्यामध्ये 70-75% पाणी आहे. त्यामुळं कुठंतरी मनामध्ये चंचलता निर्माण होते त्या दिवशी किंवा त्यानंतरच्या दिवसांमध्ये. साधारणतः जो पौर्णिमेपर्यंतचा काळ असतो म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा 4 दिवसाचा जो काळ असतो तर त्या काळामध्ये तर त्यामुळं ती मनाला शांतता मिळण्यासाठी म्हणून कुठेतरी हा एकादशीचा उपवास सांगितलेला आहे किंवा बरेच जण हा एकादशीचा उपवास करतात. उपवास करताना तुम्हाला माहिती की आजकाल इंटरमिडिएट फास्टिंगचा जर जमाना आहे. म्हणजे जर आपण उपवास केला, एखाद्या दिवशी शरीराला आराम दिला, जेवलो नाही तर आपली तब्येत पण चांगली राहते हे सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. त्याचबरोबर जेव्हा आपण हे विठ्ठल 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 असं तुम्ही सगळं म्हणता तर बघा आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद होता. जरी तुम्ही पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हटलं तरी सुद्धा तुमच्या अंगामध्ये असे छान काहीतरी संचारल्यासारखं होतं आणि काटे अंगावरती उभे राहतात. तर याच्यामुळे काय होतं? डोपामाइन, तुम्हाला आता हे शब्द जास्त माहिती आहेत. डोपामाइन किंवा अल्फा लेवल ज्या आहेत तुमच्या मेंदूमधल्या ज्या लहरी आहेत तर त्या जास्त प्रकारे तुमच्या डोपामाइन शरीरामध्ये निर्माण केलं जातं किंवा त्या अल्फा लेवल या शरीरामध्ये मेंदूमध्ये उत्सर्जित होतात. तर त्यामुळे सुद्धा आपण हा नामाचा गजर करतो. आता जेव्हा आपण वारी म्हणजे काय की सतत जे लोक कंटिन्यू प्रत्येक एकादशीला जातात त्याला आपण खरं तर वारी म्हणतो. आपण फक्त आषाढी आणि कार्तिकी याच मोठ्या वारी आपल्याला माहिती आहे. पण कितीतरी वारकरी असे आहेत की ते प्रत्येक एकादशीला पांडुरंगाला भेटायला जातात. ओके. मग या एकादशीच्या दिवशी 11 इंद्रियांवरती जेव्हा आपण विजय मिळवतो तेव्हा त्या एकादशीचं सार्थक होतं. मग हे 11 इंद्रिय कुठले असतात तर 5 पंचेंद्रिय असतात, 5 कर्मेंद्रिय असतात आणि आपलं मन. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ह्याच्यावरती विजय मिळवतो तेव्हा आपला एकादशीचा उपवास हा सार्थकी लागतो. आता उपवास केल्यानंतर वेगवेगळे पदार्थ आपल्या समोर असतात आणि मग कधी कधी आपल्याला म्हटलं जातं तुम्ही काय उपवासाला नुसते खातच राहता, हे खाता मग ते झालं की ते खाता. ठीक आहे. माझं तर म्हणणं आहे की तुमच्यासारख्या एज मधल्या मुलांनी ते जरी केलं ना तरी हरकत नाहीये. कारण खिचडी जर थोडंफार सोडली तर बाकीचे सगळे पदार्थ जरी रताळी घेतली, आपण भगर घेतली, राजगिऱ्याचा लाडू घेतला, या सगळ्या पदार्थांमध्ये जे काही प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत हे शरीराला अत्यंत आवश्यक आहेत. आणि तिथूनही पुढे सगळं जाऊ देत. जेव्हा तुम्ही उपवास करता त्या दिवशी आणि मित्र म्हटलं तुम्हाला ज्यांनी उपवास केला नाही हे चल रे आपण वडापाव खाऊ तर तिथं तुम्ही नाही म्हणता. काय म्हणता? नाही, माझा आज उपवास आहे. म्हणजे कुठंतरी तुम्ही एखाद्या इंद्रियावरती ते मिळवलेलं म्हणजे तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण मिळवलेलं असतं की नाही आज मला हे करायचं नाही. बरोबर. म्हणजे हे मिळवणं हा देखील एक उपवासाचाच भाग आहे. आता ही वारीची परंपरा किती जुनी आहे? खूप जुनी आहे. तुम्हाला माहिती आहे की 13व्या शतकात ज्ञानेश्वरांपासून हे सुरू झालेलं आहे. नंतर तुकाराम महाराजांच्या मुलाने नारायण महाराजांनी परत आणखी हे जोरामध्ये सगळं सुरू केलं आणि वारी या पंढरपुरापर्यंत जातात. आता तुम्ही जयघोष केला की पुंडलिका वरदा हरी विठ्ठल तर कुणी मला त्याचा अर्थ सांगेल का? ह्याचा अर्थ काय होतो? पुंडलिका वरदा हरी विठ्ठल म्हणजे काय? सगळेजण एवढा आता आपण जयघोष केला सगळ्यांनी म्हणजे काय? म्हणजे काय? पुंडलिका.
आणि वरदान म्हणजे पुंडलिकाला ज्याचं वरदान लाभलेलं आहे असा तो विठ्ठल. कारण पुंडलिक हा विठ्ठलाचा सर्वात निस्सीम भक्त होता आणि त्याला भेटण्यासाठी म्हणजे तो आई वडिलांची सेवा करत होता आणि जेव्हा त्याच्या ते सेवेवरती खुश होऊन विठ्ठल त्याला भेटायला आला तर विठ्ठल भेटायला आल्यानंतर त्याने आपल्या आई वडिलांची सेवा सोडली नाही. तुम्हाला आईनी बोलवलं तर तुम्ही उलट सांगता नाही थांब जरा 5 मिनिटं अजून एक इन्स्टाचं रील बघून येते. त्यांनी साक्षात पांडुरंग समोर आला तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की तू तिथं थांब आणि त्याच्यासाठी त्यांनी एक वीट अशी भिरकवली आणि सांगितलं की तिथं त्या विटेवरती तू थांब, माझ्या आई वडिलांची सेवा झाल्यानंतर मी तुझ्याशी बोलायला येतो म्हणून. आणि त्यांनी त्यांच्या आई वडिलांची सेवा पूर्ण केली आणि मग ते विठ्ठलाच्या समोर गेले. विठ्ठलाने विचारलं की मी तुला काय हवंय ते माग. आता पुंडलिक असता तुम्ही असते तर काय आता 12वीला भरपूर मार्क दे, मग त्याच्यानंतर काय हवं तिथे ऍडमिशन दे वगैरे वगैरे असं सगळं झालं असतं. पण पुंडलिकाने असं केलं नाही. पुंडलिक म्हटला की सर्व भक्तांच्यासाठी तू इथंच थांबावंस, इथंच राहावंस अशी माझी इच्छा आहे. आणि तेव्हापासून पंढरपूरला तो विटेवरती उभा आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि त्यांनी त्याचे हात बघा तुम्ही सगळे जेव्हा आपण देवदेवतांचे फोटो पाहतो, मूर्ती पाहतो त्यावेळेस काय कुठलं ना कुठलं तरी शस्त्र त्यांच्या हातामध्ये असतं. पण विठ्ठलाच्या हातामध्ये काही नाहीये. तो 2 हात असे कमरेवरती ठेवून उभा राहिलेला आहे. तो तुमची वाट बघत उभा असतो की तुम्ही माझ्या दर्शनाला मला भेटायला कधी येताय याची आस त्याला लागलेली असते. आणि आषाढीच्या वारीचं सगळ्यात महत्व म्हणजे काय की ह्याच्यातून एक कर्तव्य पूर्ण करून नंतर तुम्ही देवाला जा असा पण एक संदेश दिलेला आहे. म्हणजे काय तर शेतकऱ्यांच्या सगळ्या पेरण्या वगैरे झालेल्या असतात. सगळ्या पेरण्या झाल्यानंतर तसं काही त्यांना काम नसतं. तर त्यामुळं आपल्याला जसं चेंज म्हणून आपण सुट्टीमध्ये जातो, आपण आपले डेस्टिनेशन वेगवेगळे असतात, कुलू मनाली काश्मीर वगैरे असं. पण या शेतकऱ्यांना जे जायचं असतं त्यांच्या माहेरचं गाव त्यांना आठवतं आणि ते म्हणजे काय आहे पंढरपूर. त्यांना त्याची फक्त आस लागलेली असते. तुम्हाला माहिती एवढे लाखो भाविक जातात पण तिथं दर्शन मिळत नाही. फक्त कळसाचं दर्शन घेतलं तरी होतं. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे जे तुम्ही आता माइंडफुलनेस वगैरे या सगळ्या गोष्टी बघता तर गोल इम्पॉर्टंट आहे. आता तुमच्या समोर काय गोल फक्त 12वीला चांगले मार्क पाडण्याचा गोल आहे. पण त्या अभ्यासामध्ये बघा तुमचे डायव्हर्जन्स किती आहेत. ते लोक एकदा जे खरे वारकरी असतात ते तिथून निघाल्यानंतर कुठपर्यंत जातात पंढरपूर पर्यंत जातात. बरोबर आहे. मध्येच ते असं म्हणतात का नाही बारामतीला माझा आमका नातेवाईक राहतो मग आता थोडंसं त्याच्याकडे राहू आणि मग नंतर पुढच्या वेळेस पुढच्या महिन्यात जर मी पंढरपूरला गेलो तरी चालेल असं नाही होत. तर ते सगळेजण जे ठरलेलं डेस्टिनेशन आहे ठरलेल्या वेळेमध्ये असं कधी तुम्ही ऐकलंय का की वारी 2 दिवस पुढे गेलेली आहे म्हणून नाही. आषाढीपर्यंत ते तिथं पोहोचतातच. तर तसंच तुम्हाला सुद्धा एक तुमचं डेस्टिनेशन ठरलेलं आहे. त्या वारकऱ्यांकडून तुम्ही एवढा जरी संदेश घेतला की नाही आता आपल्याला 12वीचा अभ्यास म्हणजे अभ्यासच करायचा, आपलं गोल तेच आहे, फक्त तिथेच जायचंय, त्याला कुठलेही डायव्हर्जन्स नकोय. त्याला जसं तुम्हाला म्हणजे वेध लागतात पांडुरंगाचे तसं तुम्हाला मला वाटतं 12वीच्या परीक्षेचे वेध लागले पाहिजे आणि तिथपर्यंतची तुमची वारी ही सफळ संपूर्ण झाली पाहिजे. तर हाच संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे. तर आपण मला वाटतं परत एकदा जय जयकार करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. जोरात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वारीविषयी इतकी सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि आता कार्यक्रमाला अजून भर देण्यासाठी एक मॅशअप सादर होणार आहे. हा एक छोटासा नमस्कार आहे सर्व वारकऱ्यांसाठी. तिथं हा सुंदर रंग अनुभवायला मिळणार आहे. तर एक सुंदर अभंग सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते वैष्णवी. मी आज आषाढी एकादशीच्या कार्यक्रमानिमित्त तुमच्या समोर माऊलींचा एक अभंग सादर करीत आहे.
अवगुण रे भ्रमरा. येस. काळे सुंदर रूप मनोहर राहू निरंतर हृदयी माझे आनिक काही इच्छा आम्हा नाही चाड. तुझे नाम गोडा पांडुरंगा विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म राहू निरंतर हृदयी माझे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमा अमंगळा विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग. कोणाही जीवाचा न घडो मत्सर कोणाही जीवाचा न घडो मत्सर परम सर्वेश्वर परम सर्वेश्वर जनाचे विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमा अमंगळा विष्णुमय जग विष्णुमय जग. तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव सुख दुःख जीव भोग भावे विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमा अमंगळा विष्णुमय जग विष्णुमय येई हो विठ्ठले माझे माऊली येई हो विठ्ठले माझे माऊली निरावरी कर ठेवली वाट मी पाहे देवा वाट मी पाहे येई हो विठ्ठले माझे माऊली येई हो विठ्ठले माझे माऊली पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला येई हो विठ्ठले माझे माऊली येई हो विठ्ठले माझे माऊली कीर्त्याचा कावरती देसी माती नाका विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार खेळ मांडी गेला वाळवंटी गाई खेळ मांडी गेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे ध्यानी जरा ठेव हो तू ध्यानी जरा ठेव किते भाव किते देव चल भेटू विठ्ठल रखुमाईला चल ग सखे पंढरीला चल ग सखे चल
पहा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण 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 हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण 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 हरी छाती केसरीची नुसती करुणाची गती हरणाची ऐसा राजा देवराची असा प्राण योगी राजा गोड कैलासाचे ऐसा राजा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठली गवर रे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सर्वात खास आर डी पाटील सरांचे अभंग. वारी म्हटलं की अभंग आणि अभंग म्हटलं की विठ्ठल. आता आपल्या कार्यक्रमात आपल्याला एक सुंदर अभंगाचा आनंद घेता येणार आहे. हा अभंग आपल्यासमोर सादर करणार आहे आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय आर डी पाटील सर. थँक्यू सो मच. वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पारला कानडा दादा पंढरीचा कानडा दादा पंढरीचा. निराकार तो निर्गुणेश्वर असा प्रगटला असा विटेवर. निराकार तो निर्गुणेश्वर असा प्रगटला असा विटेवर. उभय ठाकिले हात कटीवर उभय ठाकिले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी कथे काठीले दीने काठी
थँक्यू सर धन्यवाद. आपले सुंदर अभंग सादरीकरणासाठी मनपूर्वक धन्यवाद. आणि अशा प्रकारे आजच्या भक्तिमय कार्यक्रमाचा आपण आनंद घेतला. वारीची माहिती, अभंग, कविता, रिंगणाची परंपरा, भारूड आणि शेवटी भक्तिमय गीतांचा सुंदर संगम देखील पाहिला. आपण आषाढी एकादशीचा आणि वारीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न देखील केला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या शेवटी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे मेहनत घेतलेल्या प्रत्येक व्यक्तींचे आभार मानण्यासाठी मी वैशाली मॅडमला निरोप गुड मॉर्निंग. आजच्या कार्यक्रमाचे उपप्राचार्य आदरणीय डी.एस. पाटील सर, सर्व आदरणीय शिक्षक वर्ग आणि इथे जमलेले ई डिव्हिजन आणि 12वी कॉमर्सचे सर्व विद्यार्थी मित्र हो. रुपाली मॅडमनी सांगितलंच की विठ्ठल आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विठ्ठल विटेवर उभा आहे. तर युगे 28 विटेवरी उभा ही काही आरतीची ओळ नाहीये, तर ती महाराष्ट्राच्या अध्यात्माचा आणि भक्तीचा हा लाभलेला वारसा आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्येष्ठ महिना मातीला पावसाचा सुगंध देतो, तर आषाढ महिना हा त्याच मातीला भक्तीचा सुगंध देतो. आज आषाढी एकादशी निमित्त इथे दोन्ही क्लासमधल्या विद्यार्थ्यांनी खूपच सुंदर प्रकारे कार्यक्रम भक्तिमय सादर केलेला आहे आणि त्यासाठी आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय डी.एस. पाटील सर आणि पर्यवेक्षक धनावडे सर वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत. तर त्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि सर्व शिक्षक वर्ग उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. तर सर्व शिक्षकांचेही मी मनपूर्वक आभार मानते आणि तुम्हाला सर्वांना आम्हाला युनिफॉर्ममध्ये बघून सगळे आलेले आहात आणि सगळेच खूप गोड दिसत आहात. तर तुमच्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण होता. तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समन्वयक रुपाली काळे मॅडमनी आपल्या सुंदर सायन्सच्या मागचं वारीमागचं सायन्स सांगितलं आणि मानवतेचा संदेश दिला त्याबद्दल मी त्यांचे आणि कुलकर्णी सरांचेही आभार मानते. शेवटी आपल्या कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर रोहिणीताई पटवर्धन मॅम यांचंही आपल्याला मार्गदर्शन वेळोवेळी लाभतंच. काही पर्याय कारणामुळे त्या आज उपस्थित राहू शकल्या नाही आहेत, पण त्यांचेही मी आभार मानते. आणि या कार्यक्रमासाठी गेले 7-8 दिवस आपले विद्यार्थी कलाकार खूप मेहनत घेत आहेत आणि ज्या ज्या शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे मी आभार मानते. कलाकार विद्यार्थ्यांचेही मी आभार मानते आणि विशेष आभार म्हणजे मला 12वी डिव्हिजनचा जो राघव तिवारी हा विद्यार्थी आहे तो आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि मुली इतक्या तयारी करत होत्या पण काही केल्या कार्यक्रमात रंग येत नव्हता आणि अचानक तो आज कार्यक्रम आहे म्हणजे काल तो आपलं सगळं मृदुंग पखवाज ठेवून आला आणि अगदी कार्यक्रम इतका भक्तिमय झाला. हा कार्यक्रम असा गेला त्याबद्दल मी राघवचे